नंतर फ्रीवेवरती मोठी वाहतूक कोंडी झालेली होती आणि त्यांच्या गाड्या या पूर्णपणे या फ्रीवेवरती उभ्या असलेले चित्र आपण रात्रीपर्यंत बघत होतो। तर आता फ्रीवेवरचं नेमकं चित्र काय आहे, काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत। तिथे वाहतुकीची स्थिती नेमकी कशी आहे कृष्णा? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे। काल लाखोंच्या संख्येने जे आहे ते मुंबईत मराठा आंदोलक जे आहे ते दाखल झाले। मुंबईच्या अनेक ठिकाणी जे आहे ते वाहनं मनोज जरांगे यांच्यासोबत अनेक ट्रक असतील, टेम्पो असतील किंवा जी चारचाकी असतील, हे सर्व मनोज जरांगे यांच्यासोबत आलेले आपल्याला पाहायला। त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी जी आहे ती वाहनं कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळाली। मी सध्या उपस्थित याच फ्रीवेजवळ आपण पाहू शकतो। अगदी फ्रीवेच्या आजूबाजूला जे आहेत आपल्याला मराठा आंदोलकांची वाहनं, ट्रक, टेम्पो आपल्याला लावलेली पाहायला मिळाली। याचमुळे देखील मोठ्या प्रमाणात काल वाहतूक कोंडी जी आहे ते फ्रीवरती आपल्याला पाहायला मिळाली। आत्ता जरी वाहनांची संख्या कमी असली तरी टेम्पो जे आहेत अनेकांचे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईत काल अगदी दुपारपासूनच किंवा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर मुंबईकरांचे जे आहे ते वाहन कोंडीमुळे जे आहे ते ट्रॅफिकला मोठ्या समस्येला जे आहे ते सामोरे जावं लागलं। एकंदरीत पाहता वाहनाची संख्या जरी कमी असली तरी अद्याप या चेंबूरच्या दिशेने मुंबईकडे येत असतानाची ज्या फ्रीवेवरती आहे अद्याप वाहनं जी आहे ती हटवली गेलेली नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जे आहे ती ट्रॅफिकची समस्या उद्भवू शकते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सामान्य नागरिकांसाठी जो काल फ्रीवे पूर्ण बंद करण्यात आला होता तो पुन्हा एकदा सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। तरी अद्याप चेंबूरहून मुंबईच्या दिशेने येत असताना जी वाहनं आहेत अद्याप ती काढलेली नाही आहेत, ती अशीच आपल्याला पाहायला मिळतात। अगदी पावसामुळे देखील मराठा आंदोलकांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळाले। बरोबर कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं याचे अपडेट घेत राहू मुंबईतल्या वाहतुकी संदर्भातले। तर मराठा आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आणि मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे आंदोलकांचे मात्र मोठे हाल झाले। जिथे आधार मिळेल तिथे आंदोलकांनी आसरा घेतला। मराठा आंदोलकांनी चौपाटीच्या शेडचा देखील आधार घेतला। कुणी बसस्टॉप खाली झोपलं तर आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केला। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। आपल्या मुलांना आरक्षण मिळावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी मराठा बांधव या ठिकाणी आलेला आहे, मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी चौपाटी आहे या चौपाटीच्या ठिकाणी एक शेड आहे। या शेड खाली मराठा बांधव या ठिकाणी आश्रयाला आले। आपण जर यांची परिस्थिती पाहिली तर हे जे फक्त टावेल आहे त्यांची बनियानवर बसलेले, हाफ पॅन्टवर आलेले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे निद्रा घेत आहेत, झोप घेत आहेत आणि या ठिकाणी जर ह्यांची जी अवस्था आहे आरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत हे या ठिकाणी मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, तुम्ही कुठून आले आणि इथे का बसलेत? आम्ही लातूरहून आलो। लातूर जिल्हा झरी नौकुंड गाव आहे आमचं। आरक्षणासाठी आलो आहोत, मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी। मला सांगा, तुम्ही इथपर्यंत आले ते कसे आले आणि इथे का बसले आहात? तिकडे आझाद मैदानावर सगळा चिखल आहे, तिथं झोपाय सोय नाही, त्याच्यासाठी इकडे थोडं चांगलं वाटलं म्हणून इकडे येऊन बसलो होतो आम्ही। तुम्ही चौपाटीवर पहिल्यांदाच आलात की कसं काय? हो, पहिल्यांदाच आलो तिथे। इकडचे हे कसं वातावरण आहे, तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतोय? आता इथं पाऊस चालू आहे, झोपाय जागा नाही, काही नाही, बसूनच रातभर झालं। या ठिकाणी पाऊस सुरू आहे, थंडी सुद्धा वाजते, त्या थंडीच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा या ठिकाणी तुम्ही कुठून आलेत काय सांगाल? सर, मी लातूर जिल्ह्यातून अहमदपूर तालुक्यातून आहे। तुम्ही तुमची गावी शेती किती आहे आणि तुम्ही कसे आलात या ठिकाणी? सर, मला गावी शेती 1.5 एकर आहे। सर, शिक्षणामध्ये ते आरक्षण भेटत नसल्यामुळे मार्क कमी पडले, ते आपल्याला पैसे जास्त भरण्यात यायला लागले। त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी मी घरी तुमच्या कोण कोण असतं आणि घरी काय परिस्थिती आहे तुमची? सर, घरची परिस्थिती एकदम बिकट आहे आपली। त्यामुळे तर सर आम्ही मुंबईला इथं आरक्षण मागण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही आलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। अजून काही मराठा बांधव आहेत, तुम्ही कुठून आलात आणि कशा प्रकारे या ठिकाणचा प्रवास होता? आम्ही लातूरहून आलेलो आहे। लातूरमधून चाकूर तालुका झरी गाव आहे आमचं आणि आम्ही तिकडं आझाद मैदानावर काही सोय होईना, संडासची सोय नाही, पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही,
म्हणून इकडे जरा गैरगाव चौपाटीला आलेला आहे समुद्र बघण्यासाठी. आणि पाण्याची तर कुठंच सोय नाही आणि जेवणाची बी सोय नाही. आम्ही जर काय आमचा हक्कानं तिकडूनच आणलेला आहे, जेवाय समजा केलेला आहे. बरं ह्या सत्तेतल्याला तर लाज वाटली पाहिजे, बरी बाकीच्याला बी विरोधीवाल्याला लाज वाटली पाहिजे. कधी नाही ती मराठी मुंबईला आलेले, मग मराठ्याची मुंबई आहे का इतर कोणाची मुंबई आहे? बरं ह्या बाकीच्याला नाही तर नाही लाज वाटली, सत्तेतल्याला तर लाज वाटली पाहिजे. मला काय वाटतं मुंबई नमकी कोणाची आहे? मुंबई ही मराठ्याची मुंबई आहे आणि मराठ्याची मुंबई आहे तर मराठ्याची जरी ही हाल होता असेल मग मराठ्याची मुंबई कशी म्हणता येईल? बरोबर आहे ना, मराठ्याची मुंबई कसं म्हणता येईल? मग इथं काही तर महानगरपालिकेनं पाण्याचे टँकर तर राहावं, नाही चलते फिरते शौचालय तर राहावं, ते काहीही नाही. आता उद्या सरकारला कळेल की डायरेक्ट आम्ही त्या महानगरपालिकेसमोरच बसणार आहोत, उपोषण करत डायरेक्ट रस्ते जाम करणार आहात उद्या. आता आजची ही परिस्थिती, तुम्ही किती त्रास तुम्हाला सहन करावा लागतोय? तुमच्या गावी जिथून तुम्ही आलात तिथे काय परिस्थिती? तुमच्या घरी कोण कोण असतात? घरी काय आई वडील, एक भाऊज आहे आमची, बारका पुतण्या आहे, समजा 2 एकर जमीन आहे. तिथं काही नाही आमच्यापाशी सोयाबीन शिवाय. सोयाबीन बी आता ह्या पावसानं गेल्यातच जमा आहे. भयंकर पाऊस चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये. लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा भयंकर पाऊस चालू आहे. बरं मला एकच म्हणायचे मीडियाला की इथं कमीत कमीत जेवायची तर सोय आम्ही आलोच आहे, फक्त राहायची सुद्धा सोय जर करीत नाहीत ह्याने तर मग आता काय म्हणायला लागेल आपण? जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही इथेच ठाण मांडू आणि सरकारला आम्ही धडा शिकवू, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. गणेश कदमसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई.